बैठकीत कोणताही तोडगा नाही, प्रकल्पग्रस्त नेते आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम। औरंगाबादमध्ये ओबीसी समाजाच्या वतीने आक्रोश आंदोलन, आंदोलक छगन भुजबळांचे मुखवटे घालून आंदोलनात सहभागी। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दिवसभरातल्या मोठ्या घडामोडीवरून आपण या बुलेटिनची सुरुवात करूया। बातमी आहे पावसाळी अधिवेशनासंदर्भातली। राज्य सरकारने 2 दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। 5 आणि 6 जुलैला राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होईल। अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आदी गोष्टी वगळण्यात आलेल्या आहेत। दरम्यान राज्य सरकारच्या 2 दिवसांच्या अधिवेशनाच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केलेली आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये पुढील महिन्यात 2 दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला। 2 दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे भाजपने बैठकीवर बहिष्कार टाकला। सरकारच्या 2 दिवसाच्या अधिवेशनाच्या प्रस्तावाचा विरोधकांनी निषेध केलेला आहे। केवळ 2 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी सरकारने प्रस्तावित केलं आणि सरकारच्या या प्रस्तावाचा निषेध करून आम्ही बिझनेस ॲडवायझरी कमिटीतनं बहिर्गमन केलेलं आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची अवस्था यापूर्वी आम्ही संसदीय लोकशाहीमध्ये बघितलेली नाही। अध्यक्षाच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही सातत्याने आग्रह धरला। आज त्या ठिकाणी नियम देखील वाचून दाखवला, ज्या नियमात स्पष्ट म्हटलंय अध्यक्षाचं पद रिकामं झाल्याबरोबर गव्हर्नर साहेब पत्र देतील आणि त्यानुसार ती निवडणूक घ्यावी लागेल। मागच्या अधिवेशनाच्या आधीच गव्हर्नर साहेबांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे, परंतु अद्यापही अध्यक्षाची निवडणूक घेण्यात आलेली नाही। संसदीय लोकशाहीमध्ये ही अतिशय गंभीर अशा प्रकारची बाब आहे। कुठेतरी संविधानाने तयार केलेले नियम हे पाळायचेच नाहीत, अशा प्रकारची सरकारची अवस्था या ठिकाणी दिसते आहे। हे किती भांडत असले तरी सत्तेचा मलिदा खाण्याकरता हे सगळे एकत्रित आहेत। हे केवळ दाखवण्याकरता भांडतात, ही दाखवण्याची नौटंकी आहे। हे केवळ लोकांपुढे जे मुख्य इश्यूज आहेत त्यापासून लोकांचं लक्ष डायव्हर्ट झालं पाहिजे याकरता डायव्हर्शनरी टॅक्टिक्स आहेत, याशिवाय काही नाही। सत्तेचा मलिदा खाण्याकरता हे सगळे एकत्रित आहेत आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना जे काही या ठिकाणी भूमिका मांडते आहे त्या काही भूमिका असल्या तरी आतून हे सगळे एक आहे। हे अधिवेशनापासून पळ काढतंय। कोरोनाचं संकट उभं करून आमचा कोरोनाच्या संकटावर मुकाबला करण्यासाठी पूर्ण सहकार्य आहे, परंतु या ठिकाणी सरकार आज महत्त्वाचे विषय मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, दलित समाजाच्या पदोन्नतीचा विषय असेल, या सामाजिक तेढ आणि संतुलन बिघडलेले विषय जे अत्यंत महत्त्वाचे आहेत। विधानसभेचं पावसाळी अधिवेशन हे दिनांक 5 जुलै व 6 जुलै या 2 दिवसांसाठी कामकाज सल्लागार समितीने नक्की केलेला आहे। या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीचे सगळे रिपोर्ट्स आमच्याकडे येत आहेत, कोरोनाची महामारी पूर्णपणे संपलेली नाही। नवीन स्ट्रेन सापडत आहेत, त्याच्याबद्दलची माहिती जी येते आहे ती थोडी भयावह आहे आणि अशा परिस्थितीत कामकाज सल्लागार समितीने याचा कोरोनाचा उद्रेक अजून कुठे वाढू नये किंवा त्याच्या बाबतीमध्ये अजून कोणाला त्रास होऊ नये याच्यासाठी 2 दिवसाचं अधिवेशन नक्की केलेलं आहे। अधिवेशनाचा कामकाज
हे अधिवेशनाच्या पूर्वी जी कामकाज पत्रिका तयार होते त्यामध्ये दाखवलं जाईल. तर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी समन्वय कमी दिसतोय का? कारण एकीकडे काँग्रेसने सोबतचा नारा दिला आहे. आम्ही तिन्ही पक्षाचे लोक आज आपल्या समोर आहेत. मला असं वाटतं की तिघांचा समन्वय अतिशय चांगला आहे. नाही, पण पळ काढण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी 2 दिवसांचा केला असा आरोप आहे. एकीकडे राजकीय पक्षांचे कार्यक्रम होत आहेत मोठ्या गर्दीमध्ये आणि अधिवेशन घ्यायला काय अडचण आहे असा विरोधी पक्षांचा विषय आहे. जी काही परिस्थिती कोरोनाच्या बाबतीमधली आमच्या समोर आलेली आहे त्या परिस्थितीचा सारासार विचार करून हा 2 दिवसाचा कार्यक्रम नक्की केलेला आहे. आम्ही त्यामध्ये एकत्र बसून तो निर्णय करू. म्हणजे अधिवेशनाच्या अगोदर तो निर्णय आम्ही एकत्र बसून करू ना. काँग्रेस आमदार नाराज आहेत का? पक्षश्रेष्ठींना भेटणार आहेत का? नाना पटोलेंमुळे एक काँग्रेस आघाडी नाराज आहे अशी चर्चा. खरं म्हणजे याच्यामध्ये नाराजी असण्याचं किंवा समन्वय नाही असं म्हणणं याला काही अर्थ नाही. आमचा समन्वय चांगला आहे. स्वतः आमचे प्रभारी माननीय एच के पाटील यांनी सुद्धा भूमिका सांगितलेली आहे आणि माननीय अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की व्यवस्थितपणे 5 वर्ष आम्ही काम करणार आहोत, चांगलं काम करणार आहोत. अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही मग? कारण काँग्रेसची मागणी निर्णय योग्य वेळी आम्ही करू. मुख्यमंत्री नाराज आहे अशी चर्चा सुरू आहे, त्याबाबत काय? नाही, काही नाही. आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही. या सगळ्याविषयी बोलूया. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे आपल्या सोबत आहेत. नीलमताई, विरोधक आरोप करता आहेत की कामकाजातून पळ काढण्याकरता आपण 2 दिवसांचा अधिवेशन निश्चित केलेलं आहे. काय सांगाल, तुमची भूमिका? मुळामध्ये आम्ही म्हणत असताना मी उपसभापती आहे आणि आम्ही सरकारच्या किंवा विरोधी पक्षाच्या अशा एकाच्या बाजूने नसतो. तर माननीय सभापती महोदय आणि माननीय उपाध्यक्ष महोदय हे सरकार पक्ष मांडत असतं की काय स्वरूपाचं कामकाज असेल. विधिमंडळामध्ये आम्ही खरं तर सगळंच कामकाज जवळजवळ 2 आठवड्याचं काढलेलं होतं. पण आरोग्यविषयक परिस्थिती जी आहे ती संपूर्णपणे अजितदादा पवार यांनी विशद केली आणि ती विशद केल्यावर हा जो डेल्टा व्हेरियंट आहे आणि आपण जवळजवळ 1.5 वर्ष पाहतोय कोरोनाची जी वाटचाल आहे ती वाटचाल ही ज्याला आपण म्हणू अनपेक्षित किंवा अनेक वेळेला अतिगांभीर्य त्या विषयामधलं आपल्या लक्षामध्ये येतं आणि अशा वेळेला अधिवेशनामध्ये येणाऱ्या लोकांचा संसर्ग, त्याच्यानंतर कोरोनाची परिस्थिती, त्याचबरोबर या सगळ्या विषयांच्या मध्ये आपल्याला कशा पद्धतीने जनतेचे प्रश्न सोडवणं हे तर 24 तास चालूच असतं. परंतु अधिवेशनाचं एक वेगळं महत्व आहे. बरोबर. आणि हे अधिवेशनाचं जे वेगळं महत्व आहे त्या महत्वाच्या मध्ये आम्हाला सुद्धा त्याची जाणीव आहे पीठासीन अधिकारी म्हणून. परंतु सरकारला पळ काढायचा असेल तर असं नसतं. त्याच्यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला अधिवेशनांच्या मध्ये अनेक विषयांच्या वरती असमाधानकारक उत्तरं मिळाली. आता विरोधी पक्षाला वाटतं. नक्की. नीलमताई, पण मविया सरकार कोरोनाचा काळ राजकीय आरोप आहे. कोरोनाचा काळ पुढे करून किंवा आरोग्याचं कारण पुढे करून 2 दिवसाचंच अधिवेशन घेते, ज्यात काही कामकाज होणार नाही. प्रश्नोत्तर असतील, तारांकित प्रश्न असतील किंवा लक्षवेधी हे तर आधीच वगळण्यात आलेलं आहे. म्हणून ही टीका विरोधक करतायत. तर याविषयी उपसभापती म्हणून तुम्ही कसं बघता की 2 दिवसांचं फक्त अधिवेशन तुम्हाला पुरेसं वाटतं का? नाही, मुळामध्ये अधिवेशन किती काळ असावं याच्याबद्दलचे अनेक प्रघात आणि नॉर्म्स जे आहेत ते ठरलेले आहेत. एक मी आपल्याला सांगेन की माननीय सभापती महोदयांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार जे प्रलंबित विषय असतील, मग ते लक्षवेधीचे असतील किंवा प्रस्ताव असतील किंवा अन्य काही विषय असतील, तर त्या विषयांवरती संबंधित मंत्री महोदयांना बोलवून ऑनलाईन बैठका घ्यायच्या आणि आपला बोलो हॅलो अशा प्रकारे त्याला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे विधिमंडळ म्हणून बोलत असताना. आणि सरकारची बाजू म्हणाल तर ती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी मांडलेली आहे. आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुद्धा आक्षेप घेण्यात आला विरोधकांकडून. आज बैठक सोडून बहिर्गमन केलं विरोधकांनी. मुळात त्यांनी थांबून लॉजिकली मांडायला पाहिजे होतं की बाबा आमचे काय काय विषय आहेत वगैरे. पण मी त्यांनाही दोष देणार नाही, कारण
कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट जो आलेला आहे तो काही सरकारमुळे आलेला नाहीये. आणि दुसरं, अनेक वेगवेगळी जी माहिती येते की महाबळेश्वरमध्ये उदाहरणार्थ वटवाघळांच्या मध्ये नवीन कोरोनाचा व्हेरियंट आढळून आला. म्हणजे आता प्राण्यांना कोरोना जर का त्यांच्यातून संसर्ग व्हायला लागला तर अजूनच गंभीर परिस्थिती तयार होईल. आणि म्हणून जोपर्यंत आपल्याला परिणाम दिसत नाहीयेत तोपर्यंत जनतेचं जीवन आपण दावावर लावू शकत नाही. ही सुद्धा जबाबदारीची भूमिका असते. परंतु याच्या पूर्वी सभागृहांमध्ये ज्या ज्या वेळेला कोरोना नव्हता त्यावेळेला अधिवेशन आपलं नागपूरलाही झालेलं आहे. त्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये अनेक विषय झालेले आहेत. अगदी नीलमताई, हाच विषय विरोधकांकडून मांडला जातोय की एका बाजूला आपण हळूहळू निर्बंध शिथिल करतोय कारण अर्थचक्र गतिमान व्हायला पाहिजे आणि तुलनेनं आता कोरोनाचे रुग्ण वेगवेगळ्या शहरांमध्ये कमी आढळत आहेत. दुसरीला टोसरते, तिसरी कदाचित ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान संभावित आहे. असं असताना मग अधिवेशन पूर्ण 7 दिवसांचं किंवा 2 आठवड्यांचं का घेतलं जाऊ नये? मगापासून मी तुम्हाला 3 वेळेला वेगवेगळ्या भाषेत सांगितलं, पण विरोधी पक्षाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर माझं असं आहे की जनतेच्या आरोग्याची जी माहिती सरकारकडे आहे त्या माहितीचा जर विचार केला तर त्यानुसार जनतेच्या साठी संसर्गाचं माध्यम हे अधिवेशन ठरवू शकतं का? मग बाहेरचे लोक येतात, अधिकाऱ्यांना इथे येऊन राहावं लागतं. त्याचबरोबर आपण बघतोय की सातत्याने लोक थोडे निर्बंध शिथिल झाल्यावर गर्दीचे सगळे उच्चांक मोडून वेगवेगळ्या प्रकारनी समारंभ करण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणजे मी त्यांना दोष देणार नाही. मग अशा वेळेला मृत्यूंचं प्रमाण माननीय अजितदादा पवार यांनी आज सांगितलं की 30 ते 60 वयोगटातल्या लोकांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात झालेले आहेत, विशेषतः दुसऱ्या लाटेमध्ये. आणि म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये कोरोनाचं कारण काढायचं असतं तर मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघा तुम्ही पालकमंत्री स्वतः सातत्याने बैठका घेतात. त्या बैठकांमध्ये कोरोनाचा आढावा घेतात. कोरोनाच्या खेरीज इतर प्रश्न असतील, कुठे बिल्डिंग दुर्दैवाने कोसळल्या किंवा नाले सफाईचे प्रश्न असतील, झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांवरती सरकार या बैठकांमध्ये यांना विरोधी पक्ष आणि सगळ्यांना सामावून घेत आहे. तर या दृष्टिकोनातून मला असं वाटतं. नक्की नीलमताई, मी आपल्याला विनंती करेन आपण अशाच सोबत राहा, संवादामध्ये सहभागी राहा. भाजपचे नेते गिरीश महाजन सुद्धा आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. गिरीश जी, विरोधक फक्त राजकारण करता आहेत, आरोग्याचे जे काही आकडे आहेत किंवा कोरोना संदर्भातले जे काही आकडे आहेत तो आणि निव्वळ तोच विचार करून 2 दिवसांचं अधिवेशन भरवलंय असं उपसभापती विधान परिषदेच्या नीलम गोरे आपल्याला सांगतायत. नाही, मला ताईंना सांगायचं आहे की कालच माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे की आता या संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे, कोरोनाचं संकटाचा सावध झालेलं आहे. आणि त्याचबरोबर सरकारने ज्या सगळ्या आता शिथिलता याच्यामध्ये आणलेली आहे लॉकडाऊनमध्ये, आपण ट्विटर बघितली त्याचा बसेस सुरू झालेले आहे, त्याचं लग्न कार्यांना आता संख्या वापर तिथे वाढून दिलेली आहे, सगळं नियमितता झालेली आहे, सगळं नियमितता व्यवहार सुरू झालेले आहेत, मार्केट सुरू झालेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल आता ताई म्हणतायत की लोकांचा जीव महत्वाचा नाही का? निश्चित आता सगळे आमदार ते राहणार आहेत, 288 आमदार राहतील, वरच्या सभागृहामध्ये काही तुमचे 70-75 राहतील. पण मला असं म्हणणं आहे की आता परवा पुण्याला कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी अजितदादा पवार स्वतः हजर होते, ते किती चिडलेले होते आपण बघितलं. त्या ठिकाणी 5000च्या वर लोक उपस्थित होते उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला. आज मी आपल्या चॅनलवर बघतोय छगन भुजबळ साहेबांचे मुखवटे लावून लोक आंदोलन करतायत. अगदी. आणि मग मंत्र्यांसाठी हे नियम नाहीत का? मग ती जनता नाही का? त्यांचे जीव महत्वाचे नाही का? म्हणजे तुम्ही सगळ्या ठिकाणी उद्घाटना करायचे, तुमच्या सरकारी पक्षाच्या लोकांनी मंत्र्यांनी आंदोलन करायला लावायचे, स्वतःचे मुखवटे लावून करायला लावायचे, स्वतः हजर राहायचं आणि मग हजारो लोक जमा करायचे. त्यावेळेला तिथे कोरोना नाही, तिथे कोणते संकट नाही. पण या ठिकाणी अधिवेशन म्हटलं की मग तुम्हाला एवढी काय धडकी भरते? तुम्ही नियम पाळून, खरं म्हणजे तर सगळ्या आमदारांना 2-2 वॅक्सिन त्या ठिकाणी झालेले आहेत, वॅक्सिनेशन त्याचं झालेलं आहे, कर्मचाऱ्यांचं झालेलं आहे. आणि मग फक्त तुम्ही कोरोनाचा धाक दाखवतात. लोकांचा जीव काय? मग लोकप्रतिनिधीचा जीव एवढा महत्वाचा आहे आणि लोकांचा जीव महत्वाचा नाही का? आणि गिरीशजी, आता मी नीलमताईंशी हाच मुद्दा बोलत होते की तारांकित प्रश्न असतील, लक्षवेधी असेल किंवा प्रश्नोत्तर असतील, ते तर वगळूनच टाकलेले या 2 दिवसांच्या अधिवेशनामध्ये. मग या 2 दिवसांमध्ये, फक्त निव्वळ 2 दिवसांमध्ये होणार काय?
मी बोलू का थोडं? हा नुसता फार्स आहे 2 दिवसाचा. यांना अधिवेशनापासून पळ काढायचा आहे. म्हणजे पहिल्या दिवशी दुखवटा होईल, दुसऱ्या दिवशी काय होणार आहे? मग झालं, राष्ट्रगीत म्हणायचं आणि घरी जायचं तुम्ही. मग कशासाठी अधिवेशने घेतात? आता ताई म्हणतात आम्ही मिटिंग घेतोय, वेळोवेळी विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेतोय. मग मिटिंगच घ्या ना, अधिवेशन बंद करून टाका. कशासाठी अधिवेशन घेतायत? आज मला वाटतं की जनतेचे प्रश्न मांडण्याचं ते एक प्रमुख साधन आहे विधानसभा. आज तुम्ही बघतायत की महाराष्ट्रामध्ये किती प्रश्न प्रलंबित आहेत. आज आता छोटे छोटे म्हणजे मराठा आरक्षणावर स्पेशल अधिवेशन बोलवावं, विशेष अधिवेशन, ही मागणी होते. ओबीसी समाज आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं, ही मागणी होते. शेतकऱ्यांचे किती प्रश्न प्रलंबित आहेत, विजेचे प्रश्न प्रलंबित आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, आरोग्याचे कोरोना अनेक प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी मांडायचे आहेत. गिरीजी, असं आहे की तुमच्यावरती पण लोकांनी भरपूर प्रेम केलं जळगाव जिल्ह्यामध्ये. आणि तुम्हाला आठवत असेल बहुतेक, पण मला तर चांगलं आठवतंय की तुम्ही स्वतः लोकांच्यावर लेझिम खेळलेले आहात. मग आता आम्ही असं म्हणायचं का की लोकांना तुम्हीच सांगून लेझिम खेळला तुम्ही म्हणून? तर त्याच्यामुळे मुद्दा असा आहे याच्यामध्ये की लोकांचं जे काही प्रेम कोरोनात नाही केलं मी, ते कोरोनामध्ये नाही केलं. ही कोरोनाची परिस्थिती आहे. मी ढोल वाजवतो, लेझिम खेळतो, गिरीजी तुम्ही पूर्ण तुम्ही देवाच्या संदर्भामध्ये लोकांच्या भावना कशा भडकल्या जातील, लोकांच्या अधिश्रद्धामुळे जो भाविक आहे, जो श्रद्धाळू लोक आहेत, त्यांना प्रत्येकाला मनामध्ये खंत वाटते. त्यांना वाटतं आपण हरिद्वारला जावं, आपण केदारनाथला जावं. हे तर केदारनाथ आणि 4 धामची यात्रा रद्द केली, अमरनाथची यात्रा रद्द केली. तिथे उद्धवजी ठाकरे आहेत का तिकडे मुख्यमंत्री किंवा कुठे केंद्रामध्ये नाहीयेत. मग तिथे सुद्धा झाली. मध्ये आपण पाहिलं कुंभमेळ्याच्या ठिकाणी, ऐका पूर्ण, कुंभमेळ्याच्या ठिकाणी तुम्ही पाहिलं की लक्षावधी चाचण्या खोट्या निघाल्या. त्याच्यानंतर लोकांना लागण झाली मोठ्या प्रमाणामध्ये. कळलंही नाही, अनेक जण कोरोनाने गेले, ते कशाने गेले त्यांना जागाही सापडली नाही अंत्यसंस्कार करण्यासाठी. मग तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये परत येऊ नये असं वाटत असेल तर आपण आता कुठेतरी अटकाव केलेला आहे. मला अजिबात असं वाटत नाही की अजित पवार किंवा छगन भुजबळ यांनी प्रोत्साहन दिलं होतं की लोकांना गर्दी करा म्हणून. किंबहुना अजितदादांनी तर तिथल्या तिथेच नापसंती व्यक्त केली होती की तुम्ही एवढी गर्दी का केलीत म्हणून. पण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते बोलतील त्याच्यातली वस्तुस्थिती तुम्हालाही माहिती आहे की लोक न ऐकता काही ठिकाणी या गोष्टी करत असतात आणि त्याच्यावर कायद्याने वेळ पडेल ते सुद्धा कारवाई झालेली आहे तिथे. म्हणजे सत्ताधारी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाच्या घटकाच्या अध्यक्षाला अटक होते आणि तिथले पालकमंत्री हे सगळं स्वीकारतात. हे म्हणजे खरंच एक वेगळं लोकशाहीतलं उदाहरण आहे हे जे आहे ते. नाही तर तुम्ही त्या ठिकाणी असतात तर हातपाय आपटून तुमच्याकडे येऊन कसंही करून त्या एसपी वरती दबाव आणून सीपी वरती दबाव तुम्ही ते रद्द करत. त्यामुळे कायद्याची भीड ठेवूनच आमचं काम चाललेलं आहे एक भाग. पण अधिवेशनाकडे मी परत वळते. तुम्हाला संवाद साधण्यासाठी कोणी अडवलेलं नाहीये. ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी संवाद साधला पाहिजे राज्य सरकारशी, केंद्र सरकारशी. अधिवेशनाच्या मध्ये कोरोनाचं कारण काढून पळ काढायचं कारणच काही नाहीये. याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेला पत्रकारांच्या माध्यमातून असेल, ठिकठिकाणच्या जिल्ह्यांच्या ठिकाणी असेल, मीटिंग आणि अधिवेशन. आता अधिवेशनात काय होणार हा आपल्या सूत्रसंचालक प्रश्न विचारत आहेत. तर ते सभापती आणि अध्यक्ष हे गटनेत्यांशी बोलून त्यातला बिझनेस 2 दिवसाचा काय तो ठरेल. परंतु आमचं एक निरीक्षण आहे की पुरवणी मागण्या असोत किंवा प्रस्ताव असो किंवा अंतिम आठवडा प्रस्ताव असेल, कुठल्याही आयुधामार्फत सरकार पक्ष स्वतःची भूमिका, प्रस्ताव असेल तर सरकारचा किंवा विरोधी पक्ष असेल तर विरोधी पक्ष सक्षमपणाने अनेक मुद्दे मांडू शकतो. असं नाही एक हे जास्त असायला होतं अधिवेशन असं मला एक पीठासीन अधिकारी म्हणून वाटतं. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हा नाईलाज म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. हे कृपा करून जनतेने लक्षात ठेवावं. आणि आम्ही तर गिरीजी पीठासीन अधिकारी म्हणून आपल्याला जरूर सांगू, आम्ही ओमप्रकाश बिडला यांच्याकडेही मागणी केली की तुम्ही थोडे आपल्या ज्या समित्या आहेत सगळ्या वैधानिक समित्या त्यांचा नियम बदलून त्या सुद्धा ऑनलाईन घ्यायची परवानगी द्या अशी मागणी मी स्वतः केलेली आहे. त्याच्यामुळे हा राष्ट्रीय प्रश्न आहे आणि स्थानिक प्रश्न आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय अपरिहार्य म्हणून घेतलेला आहे हे मला इथे नमूद करावं असं वाटतं. नक्की. नीलमताई, आपण गिरीशजींना सुद्धा विचारूया. गिरीशजी. नाही ताई, आपण म्हणतात ते बरोबर आहे. आपण उपसभापती आहात, आपण ज्येष्ठ सदस्य आहात, आपण चांगल्या संसदपटू आहात याची मला कल्पना आहे. आपण सोबतच किती वर्ष झाले. पण आपल्याला तरी पटतंय का आहे की असं न करता मंत्र्यांना प्रश्न विचारा, मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारा, ते समाधान करतील, अधिवेशन नसलं तरी चालेल. मला वाटतं हे म्हणण्यामध्ये काही तथ्य आहे का? 1% आज मला सांगा, जर आमच्या जागेवर आमच्या सोबत जर तुम्ही असतात
विरोधात असतो आपण, तर तुम्ही सहन केलं असतं का की 2 दिवसाचं अधिवेशन घ्या? अहो 1.5 वर्ष झालं अधिवेशनच नाहीये, लोकांचे प्रश्न तरी मांडले जात नाहीये, जनता हवालदिल झालेली आहे. नुसतं आता मी खरं सांगतो, म्हणजे मुख्यमंत्री महोदयांना एवढे 50-100 पत्र दिले असतील, एका पत्राचं ते उत्तर येतं का? एक तरी बैठक कोणी लावतंय का? कोणीच लावत नाही. म्हणजे काय चाललं काय ताई? म्हणजे आपण म्हणजे आपल्याकडून मला ही अपेक्षा नाहीच की तुम्ही सगळ्या गोष्टीचं समर्थन करावं म्हणून. आता तुम्ही उपसभापती आहात, सत्ताधारी पक्षाच्या सदस्य आहात, पदाधिकारी आहात, त्यामुळे ते आपल्याला बोलावं लागेल. परंतु मला असं वाटतं की जे चाललंय ते योग्य नाही. आपल्याला नुसतं त्या ठिकाणी पळ काढायचा आहे. आपण म्हणता अजितदादांनी कारवाई करायला सांगितली, यांनी, आता ते कोणी करेल, पण मला समजत नाही 5-5, 7-7 हजार लोक तुम्ही परवा आणतायत. आज भुजबळ साहेबांचं आंदोलन चाललंय, उद्या अजून नाना पटोले की काँग्रेस आहे ते वेगळं आंदोलन करतील, आणि रोज चाललंय. म्हणजे तुम्ही सांगताय की इकडे लॉकडाऊन पाळा, एकीकडे बाहेर निघायचं नाही, नाही तर तुम्हाला आम्ही क्वारंटाईन करून टाकू, आणि त्याच दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हीच हजारो लोक जमा करतायत. मग मला सांगा, हे हजारो लोक जमलेले चालतायत, पण 288 लोक एका सभागृहामध्ये वरती खालती मिळून व्यवस्थित अंतर पाळून नियम पाळून जर एकत्रित झाले आणि चर्चा झाली तर काय फरक पडतोय? काय फरक पडतो? आज दुसरी तुम्ही मार्केटमध्ये फिरा, 5-5 हजार लोक एका मार्केटमध्ये एकाला एक लागून फिरतायत. मग त्यांचा जीव नाहीये का? मग त्यांच्याबद्दल आपण मग का काळजी घेत नाही? म्हणजे आमचा जीव आहे पुढाऱ्यांचा, तर तो महत्वाचा आहे का? फक्त निश्चित आहे, पण मला असं वाटतं की आम्ही नियम पाळतो ना. तिथे आमचं वॅक्सिनेशन झालेलं आहे, कर्मचाऱ्यांचं झालेलं आहे, आपण एक सीट सोडून तिथे बसवतोय, हे आपण आधीपासूनच करतोय. पण मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांच्या उत्तर आपल्याला हवं असेल, सोडवणूक करायची असेल तर अधिवेशन हे झालं पाहिजे. अनेक प्रश्न ताई, तुम्ही तर खूप बोललात सगळ्या विषयांवर, पण आज तुम्हाला याची कल्पना आहे की किती प्रश्न महाराष्ट्रात प्रलंबित आहेत? 2 वर्षामध्ये काहीच नाही ना. सरकार आल्यापासून सगळं शून्य आहे. आज विजेचा प्रश्न एवढा गंभीर आहे राज्यामध्ये की काय करावं की समजत नाही लोकांना. तर शेतकरी हवालदिल झालेत, विद्यार्थ्यांना परीक्षेचे काय चाललेत, काय निर्णय चाललेत, काय मार्ग देतात, काही कुठेच काही धोरण नाही शासनाचं, त्याच्यावर काही विषय नाहीये. सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत, आरक्षणाचे आहेत, पदोन्नतीचे आहेत, सगळे प्रश्न प्रलंबित आहेत. आणि मग असं असताना तुम्ही म्हणाल की नुसतं बैठका घ्या, ऑनलाईन बैठका घ्या आणि आपले प्रश्न सोडवा. कोण मंत्री वेळ देत आहेत? कुठे मुख्यमंत्री महोदय वेळ देत आहेत? आणि अशा नुसत्या बैठका घेऊन ऑनलाईन बैठका घेऊन आपण प्रश्न सोडवायचे आणि विधानसभा चालवायची नाही, तर हे शक्य आहे का? विधानसभा कायदे मंडळ आहे, आपल्याला कायदे करता येणार नाहीत. याच्यात मला 2 उदाहरणं द्यायचे तुम्हाला. तुम्ही जुनं आठवण काढली, पूर्वी आपण विरोधी पक्षात काम करत होतो, तुम्ही अजूनही विरोधी पक्षातच आहात, तुम्ही विरोधी पक्षात राहा, त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. पण मला इथे आठवण करून द्यावीशी वाटते 2 गोष्टी. तुम्हाला शुभेच्छा आहेत सरकारला तुमच्या. गिरीजी, आता पूर्ण ऐका जरा, शांत राहा. तुम्ही ज्येष्ठ मंत्री होतात, तुम्ही ज्येष्ठ नेते होतात, शेकडो बैठक बरोबर होतं. तर ऐका, तुम्हाला आठवत असेल ज्याला कसाबनी हल्ला केला आणि मुंबई शहरामध्ये आपले हेमंत करकरे, साळसकर यांचे दुर्दैवी मृत्यू झाले, आणि कामठे यांचे आणि अनेक ओंबाळे या सगळ्यांचे, तर त्यावेळेला मला आठवते की ज्यावेळेला खूप मोठा तिढा तयार झाला सभागृहामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये रामप्रधान समितीच्या संदर्भात, आपण त्यावेळेला विरोधी पक्षात होतो, त्यावेळेला असं ठरलं की रामप्रधान समितीचा अहवाल केला जाईल पण त्याच्यावर विधिमंडळात चर्चा होणार नाही. आणि मला आठवतंय त्यावेळेला की मला वाटतं नितीन गडकरी होते विरोधी पक्षनेते 2008ला, आणि त्यावेळेला त्या भाऊसाहेब असतील, तर त्यावेळेला दोन्हीकडे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष दोघांनी हे मान्य केलं की रामप्रधान समितीचं हे होईल, परंतु गुप्ततेचा विचार करून आणि देशहिताचा विचार करून त्या समितीच्या अहवालावर चर्चा होणार नाही अधिवेशनामध्ये. हे आपण त्याला विरोधी पक्षात असताना स्वीकारलं ना. का स्वीकारलं? की देशहितासाठी आपण काही गोष्टीमध्ये स्वतःला मुरड घालत असतो. दुसरं मी उदाहरण देईन, 2006ला प्रचंड अतिवृष्टी झाली महाराष्ट्रामध्ये, आणि त्यावेळेला मुंबईमध्ये सुद्धा फार भयंकर परिस्थिती झाली, कोकणामध्ये परिस्थिती झाली, सगळा महाराष्ट्र. अशा वेळेला या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये सत्ताधारी पक्ष होता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, आणि आपण विरोधी पक्षात होतो. अशा वेळेला आपण एकत्र काम केलं. तसंच 2013च्या दुष्काळाच्या वेळेला मला आठवते की दौरे करत असताना जरी राजकीय तुम्ही मग ते गवताचे भारे देऊन दाखवले, सगळ्या चारा छावण्यांच्या मधला गोंधळ सगळा झाला, पण हे सगळं होऊन सुद्धा त्यावेळेला प्रत्यक्ष दुष्काळाच्या कामामध्ये राजकारण येता कामा नये ही भूमिका होती. मग कोरोना जो आहे तो सरकारने आणलाय, अशा पद्धतीने तुम्ही आता का भासवता सातत्याने? सदाभाऊ खोत तर काल त्यांनी असं विधान केलं अत्यंत बेजबाबदार की उद्याकडे गेले की सामान्य जनतेची अशी दिशाभूल, म्हणजे खरं सांगायचं तर एक अत्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणू की माणुसकीला काळं हरताळ फासणारी गोष्ट आहे.
सगळ्या जगामध्ये कोरोना आहे, अशा वेळेला तुम्ही केवळ एका व्यक्तीच्या वरती, एका नेत्याच्या वरती या पद्धतीने लोकांच्या मध्ये सगळीकडे पसरवता आणि परत बोलता गोव्यामध्ये मंदिरं बंद आहेत. अशा वेळेला तुमचे कोणी आचार्य स्वतःला म्हणवणारे लोक म्हणतात की नाही आम्ही ह्या गोष्टी वारी वगैरे सगळ्या करणारच. पंढरपूरच्या नगराध्यक्ष वहिनी सांगितले की ज्यांची वॅक्सिनेशन झाली असेल त्यांनाच येऊ द्या. आळंदीचे लोक तयार आहेत, 10 ठिकाणचे पालखीचे लोक तयार आहेत बसनी वारी करण्यासाठी. पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी हा गैरसमज पसरवतात की उद्धव साहेब मुद्दाम कोरोनाचा अवडंबर करतात. हे कितपत बरोबर आहे? स्वतःच्या अंतर्मनाला विचारा. स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा सुप्रीम कोर्टाने लसीकरणाच्या संदर्भात जे सांगितलं ते मोदी साहेबांना मान्यता करायला लागलं. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही महाराष्ट्रामध्ये या गोष्टीला मुरड घातली पाहिजे, लक्षात का घेत नाही? हा माझा प्रश्न आहे. नक्की. नीलमताई, आपण गिरीशजींना विचारूया. गिरीशजी, थोडक्यात काय सांगाल? नाही, मला असं वाटतं ताई म्हणता आपण बरोबर आहे, पण आम्ही असं कुठे म्हणत नाही की उद्धवजींनी कोरोना आणला, मुख्यमंत्र्यांनी आणला का सरकारने आणला, हे आमचं म्हणणं नाहीच आहे. रामप्रधान समिती आपण जे म्हणतायत देशावर ज्यावेळेला हल्ला झाला, मुंबईवर हल्ला झाला, तो विषय गुप्तता पाळण्याचाच होता. तो काही असं जाहीर अधिवेशन घेऊन त्याच्यामध्ये खूप चर्चा करा आणि कसं झालं, काय करायचं, हा विषय याला कोणी मान्यता देणार नाही. नैसर्गिक संकट असेल, आपत्ती असेल, हे विषय वेगळे आहेत. परंतु मला वाटतं की आता 1.5-2 वर्ष झाले आपण काही अधिवेशन घेतलं नाही. आता सगळ्या कोरोनापासून आपण थोडं मुक्त झालेलो आहोत. तुम्ही सगळ्या गोष्टींना चालना देत आहात, लॉकडाऊनमधून त्याची मुक्तता करता आहात, व्यापारपेठे उघडलेल्या आहेत, रस्त्यावर सगळे आता ट्रॅफिक मावत नाहीये, तासनतास ट्रॅफिक सुरू आहे, एकीकडे हॉटेल सुरू आहेत, सगळं सुरू आहे. काही आता बंद नाही आहेत, मॉल आता सुरू झालेले आहेत. बंद काय मला तुम्ही सांगा बरं. आणि मग 288 लोकांना त्या ठिकाणी बसायला आणि तिथे चर्चा करायला, जनतेच्या प्रश्नावर आपले विषय मांडायला, चर्चा करायला, निर्णय घ्यायला तुम्हाला काय अडचण आहे? मला हे समजत नाही. तुम्ही त्याची तुलना तुम्ही मुंबईच्या हल्ल्याशी करू नका, नाही का, त्या रामप्रधान समितीशी. आहेत असे विषय आहेत की ते आम्हाला गोपनीय ठेवावे लागतात, देशाच्या हिताचे आहेत, राज्याच्या हिताचे आहेत. पण याच्यामध्ये काय गोपनीयता आहे की याच्या कोणत्याच विषयावर तुम्ही कोरोनामध्ये बोलायचं नाही? हा कुठला विषय आहे? आणि एकीकडे सगळे लोक रस्त्यावर आहेत, हजारो लाखो लोक, आणि तुम्ही फक्त आमदारांना म्हणतात की नाही कोरोना होईल. म्हणजे असं कसं काय लोकांना होणार नाही ना, आम्हालाच कोरोना होईल का? आमचं वॅक्सिनेशन झालेलं आहे, 2 वॅक्सिनेशन आम्ही घेतलेलं आहे, कर्मचाऱ्यांनी घेतलेलं आहे. थोडक्यात जर बोलू शकला तर आपली वेळ संपलेली आहे. सांगते की कोरोना अगदी मंत्र्यापासून ते चपराशापर्यंत कोणालाही सोडत नाहीये. कोरोनाचा याच्याबद्दलचा समभाव आहे हे आपण लक्षात घेऊया. दुसरं म्हणजे आणि पूर्वीच्या साथी काही वेळेला 3-3, 4-4 वर्ष चाललेले आहेत आणि कोरोनाचा म्युटंट जो आहे तो स्वतःचं स्वरूप बदलतो, हे मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे. आणि अशा वेळेला त्याच्यावरची औषधाची प्रक्रियाही बदलावी लागते आणि म्हणून त्याच्यासाठी वेळ लागतो आहे. कोरोनाच्या वरती मात केली असं खात्रीने आपल्याला कधी म्हणता येईल हे आज आपल्याला सांगता येत नाहीये. हे सगळं जगामधला जो प्रश्न आहे तो फक्त त्याचा खापर उद्धवजींवर फोडत असताना खरोखर तुम्ही धार्मिक असाल तर देव तुम्हाला माफ करणार नाही, हे मला सांगायला पाहिजे. नक्की. नीलमताई, आभार, आपण सविस्तर बोललात त्याबद्दल. गिरीशजी, नीलमताई आणि आपण आपापली भूमिका इथं मांडत होतात. मात्र एक शेवटचा प्रश्न फक्त थोडक्यात गिरीशजी आपल्याला विचारते. आपण जेव्हा बैठकीमधनं बाहेर पडलात तेव्हा विरोधकांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद झाला, त्याच्याविषयी काही स्पष्टता करता येईल का या कार्यक्रमातून, म्हणजे या चर्चेतून जाता जाता? नाही, मला कळालं नाही प्रश्न काय आपला. जेव्हा विरोधकांनी या बैठकीमधून विरोधक बाहेर पडले तेव्हा त्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद झाला, त्याच्याविषयी काही स्पष्टता करता येईल का, काही सांगता येईल का की मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात काय बोलले? नाही, मुख्यमंत्र्यांशी कुठे आमचा संवाद झाला नाही. फक्त ते बाहेर पडले, गाडी ड्रायव्हिंग करत होते, त्यावेळेला मी समोर उभा होतो. मी, प्रवीणजी, आम्ही 2-3 जण त्या ठिकाणी उभे होतो आणि त्यावेळेला गाडीचा काच खाली करून त्यांनी प्रसाद लाडला सांगितलं की जरा तुम्ही मास्क लावा. गमतीचा भाग होता. आणि त्यानंतर मी फक्त एक मिनिट त्यांच्याशी फक्त वैयक्तिक, म्हणजे असं कसं शेवटी आम्ही वेगळ्या पक्षाचे असलो, विरोधक असलो तरी आमचे संबंध ऋणानुबंध 30-35 वर्षाचे आहेत. आणि माझे आणि उद्धवजींचे संबंध तर अधिक गाड्या आहेत, त्या सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे तसा त्यात कुठलाही राजकीय वैयक्तिक पातळीवरचा सुसंवाद होता असं म्हणता येईल त्याला. त्या ठिकाणी घेतलेली होती. नक्की. गिरीशजी, आभार, सविस्तर संवाद साधलात त्याबद्दल. विरोधकांनी मागणी केलेली आहे की फक्त 2 दिवसांचं अधिवेशन व्हायला नको, तर ते अधिक दिवसांचं व्हायला हवं, जेणेकरून जनतेचे प्रश्न मांडता येतील. इथेच थांबतोय, छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. विकास आघाडी समन्वय समितीची
बैठक उद्या होतीये। वेगवेगळ्या वादाच्या मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा केली जाणार आहे। महाविकास आघाडीत स्वबळाची भाषा, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द होणं आणि त्यानंतर आंदोलनं, मागासवर्गीय पदोन्नती, आरक्षण, अध्यादेश यावरून 3 पक्षात मतभेद वाढलेत आणि यामध्ये समन्वय साधण्याचं काम या बैठकीतून केलं जाणार आहे। तर भाजप विरोधात देशव्यापी आघाडी उभारण्याच्या कामाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतून सुरुवात केली। तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग आलाय। तर उद्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्य समितीची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आणि बैठकीत विविध अजेंड्यावर चर्चा होणार आहे। दरम्यान या बैठकीनंतर पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची देखील महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे। शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवार स्वतःचा पक्ष वाढवू पाहतायत, पण आम्ही वाढवला की काहींना दुखतं असा टोला त्यांनी लगावलाय। दरम्यान पक्ष वाढवण्यासाठी जर कुणी भेटीगाठी अभ्यास करत असेल तर त्यात चुकीचं काय आहे असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी केलाय। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय। कोल्हापूरनंतर नाशिकमध्ये मराठ्यांचा एल्गार बघायला मिळाला। या आंदोलनासाठी संभाजीराजे छत्रपती आणि अनेक मराठा आंदोलक एकत्र आले होते। यावेळी नाशिकमधील लोकप्रतिनिधींसमोर पुन्हा एकदा मराठा समाजाच्या मागण्या मांडण्यात आल्या। तर मराठा समाजाच्या मागण्यांपैकी सर्वाधिक मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्याचं यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले। सोबतच सरकारने 21 दिवसांची मुदत मागितली असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर 1 महिन्यासाठी मूक आंदोलन स्थगित करणार असल्याची घोषणा देखील यावेळी संभाजीराजेंनी केली आहे। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बमुळे पुन्हा एकदा राज्यात शिवसेना आणि भाजप युती होणार का याची चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेनं मात्र पक्ष बळकट करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरूच ठेवली आहे। आज भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून शिवसेनेनं भाजपला उघड आव्हानच दिलंय। गेली काही वर्ष सातत्यानं विदर्भ भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुढे आलाय। तर आज याच विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान 10 नगरसेवक आणि 2 माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे। नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद आता आणखीन पेटण्याची शक्यता आहे। सरकारकडून विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याचा आग्रह होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं असं म्हटलंय। पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि यावेळी प्रशांत ठाकूर यांनीही राज ठाकरेंच्या मतावर सहमती दर्शवली आहे। नवी मुंबईतील विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीला मनसेचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती। मात्र यावेळी त्यांनी मुंबई विमानतळाप्रमाणेच या विमानतळाला देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असावं असं म्हटलंय। दरम्यान विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्यास कोणताही पक्षाचा नेता वादविवाद करणार नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्या कुटुंबियांची 40 कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे। परदेशी गुंतवणुकीवरून त्यांची चौकशी करण्यात आली होती आणि या चौकशीतून जी माहिती मिळाली त्याचवरून ही कारवाई अविनाश भोसले यांच्यावर करण्यात आली आहे। शालेय पोषण आहार योजनेचं ऑडिट होणार आहे। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आहार योजनेत पारदर्शकता आणि समाजाचं उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी हे ऑडिट केलं जाणार आहे। पुरवठादारांकडून निकृष्ट मालाचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ऑडिट करण्याचा हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईत मेट्रोचं काम प्रगतीपथावर सुरू आहे। असं असलं तरी लोकलच्या तुलनेत लहान असणारी मेट्रो गर्दीचा लोंढा सांभाळू शकेल अशी चर्चा आहे। मात्र सीबीटीसी सिग्नलच्या टेक्नॉलॉजीमुळे मेट्रो पहिल्या दिवसापासून दर 1.5 मिनिटाला धावू शकते असं मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे संचालक डी.के. शर्मा यांनी सांगितले। इतकंच नाही तर ही मेट्रो दर 1.5 मिनिटाला चालकाविना धावणार आहे। सोबतच 2 मेट्रोंमधील सुरक्षित अंतर ठेवणंही शक्य होणार आहे। 2 ट्रेनमध्ये टक्कर होणार नाही याची काळजी देखील ट्रेन आणि सिग्नल यंत्रणा घेणार आहे।
नाशिकहून मुंबईत हायवे लगत असलेल्या विल्होळी गावात बिबट्या आढळलाय। शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना हा बिबट्या दिसला। गेल्या 15 दिवसांपासून या भागात बिबट्या दिसत असल्यानं जीव मुठीत धरून इथले शेतकरी आपल्या शेतात कामाला जात आहेत। या बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी पोलीस आणि वन विभागाकडे ग्रामस्थांनी केली आहे। अखेर अनेकांना हा बिबट्या दिसल्यानं वन विभाग आता त्याला जेरबंद करण्यासाठी कामाला लागलाय। कोरोना संकट काळात सगळ्याच क्षेत्रांचं नुकसान झालंय। आता ब्रिटनमध्ये व्यवसाय सुरू होत आहेत, त्यात हवाई वाहतूक दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत। आज नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय मंचची बैठक पार पडली। नवी दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक झाली। या बैठकीकरता 15 विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आदी 15 विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीचं निमंत्रण गेलेलं आहे। ही बैठक महत्त्वपूर्ण बैठक आहे। राष्ट्रीय मंचची ही बैठक आहे। अजून ही बैठक व्हायची आहे। शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। केंद्रातील मोदी सरकार विरोधात बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस पक्षांची आघाडी स्थापन करण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झालेली आहे। दिल्लीतील पवार किशोर यांच्या भेटीने या चर्चेला बळ मिळतं आहे। यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्रमंच या बिगर राजकीय संस्थेने ही बैठक आयोजित केलेली आहे। शरद पवारांनी बोलवलेल्या बैठकीला शिवसेनेचं कुणीही उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। मात्र या ही बैठक देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची नसल्याचं संजय राऊत म्हणतात। कोण आहे? आपण मला नावं सांगितली। विरोधी पक्षाच्या त्या बैठकीला काँग्रेस पार्टी आहे का, समाजवादी पार्टी आहे का, मायावतींचा पक्ष आहे का, किंवा आम आदमी पार्टी? नाही, बघा की माझ्या माहितीप्रमाणे यशवंत सिन्हा यांचा एक राष्ट्रमंच नावाचं एक काहीतरी एक संघटन त्यांनी केलं होतं, त्याची एक बैठक पवार साहेबांकडे आज आहे। याच्या पलीकडे मला त्या बैठकीचं फार महत्त्व वाटत नाही। पवार साहेब मोठे नेते आहेत, ते राष्ट्रमंच लोक त्यांच्याकडे काही सल्ला मसलतीला गेले असतील। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। स्पष्टतेची मागणी केली आहे। सर्व वाहतूक पूर्ववत करण्यासाठी काही महत्त्वाचे ठराव प्रस्तावित आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली। तैवानला रविवारी अमेरिकन सरकारकडून मॉडर्ना लसीचे 20,50,000 डोस पोहोचवण्यात आले। यापूर्वी 6 जूनला 7,50,000 डोस पोहोचवण्यात आले होते। द चायना एअरलाइन्स या कार्गोमधून तैवान इंटरनॅशनल एअरपोर्टवर या लसी पोहोचल्या। तैवानचे आरोग्यमंत्री आणि अमेरिकेचे तैवानमध्ये राजदूत यावेळेला एअरपोर्टवर हजर होते। या मदतीबद्दल तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्याई इंग-वेन यांनी अमेरिकेचे आभार मानलेत। गरज असताना मदत करतो तोच खरा मित्र, असं त्या म्हणालेत। चीनच्या मेनलँड भागात शनिवारी कोविडचे 1 अब्ज डोस देण्यात आले। नॅशनल हेल्थ कमिशनने ही माहिती दिली आहे। दक्षिण चीनमधल्या ग्वांगझू शहरामध्ये 3 दिवस लसीकरणाच्या नोंदणीसाठी देण्यात येणार आहेत। 35 दिवस झाल्यानंतरही दुसरा डोस घेतला नसेल त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे। शेन्झेन शहरातही लसीकरणाला वेग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। अनेक सेवा केंद्रांचं रूपांतर तात्पुरत्या लसीकरण केंद्रांमध्ये करण्यात आले। चीनच्या युबई प्रांतात 18 वर्षांवरच्या सगळ्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे। टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या दृष्टीने भरपूर काळजी घेतली जाते। इथे येणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिलं जात आहे। कोरोनामुळे यावेळच्या ऑलिम्पिक स्पर्धा आतापर्यंतच्या सगळ्यात वेगळ्या वातावरणात घेतल्या जात आहेत। ऑलिम्पिकला 10 दिवस बाकी असताना हे स्टेडियम पत्रकारांसाठी खुलं करण्यात आलं। लसीकरण झालं असलं तरी खेळाडूंना ऑलिम्पिक विलेजमध्ये मास्क घालणं बंधनकारक आहे। सुरक्षित अंतर राखणं, हात सतत धुणं, खोल्यांमध्ये व्हेंटिलेशन ठेवणं याबद्दलच्या सूचना सतत खेळाडूंना दिल्या जात आहेत। या ठिकाणी येणाऱ्या 80% लोकांचं लसीकरण झालं असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दिली आहे। त्याउलट संपूर्ण जपानमध्ये फक्त 6 ते 7% लोकसंख्येचं लसीकरण झाल्याची माहिती देखील आहे।
तर ऑलिम्पिक स्पर्धेच्या आधी ऑलिम्पिक विलेजची झलक माध्यमांना दाखवण्यात आली. खेळाडू राहणार असलेल्या जागी कोणकोणत्या सुविधा आहेत याचीही झलक होती. मात्र यावेळेला खेळाडूंना फक्त त्यांची स्पर्धा आणि प्रशिक्षण वगळता पूर्ण वेळ या ठिकाणीच राहावं लागणार आहे. प्रेक्षक आणि या ठिकाणी येणाऱ्या अन्य लोकांच्या कमीत कमी संपर्कात यावं आणि कोविडचा संसर्ग होऊ नये यासाठी हा नियम आहे. टोकियोसह अन्य 6 विभागांमध्ये पुढच्या आठवड्यापासून कोरोनाच्या आणीबाणी आणखी शिथिल करण्यात येणार आहे. रशियामध्ये गेल्या 24 तासात 17,906 नवीन संक्रमितांची नोंद झाली. गेल्या महिन्याच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे आणि 1 फेब्रुवारीपासूनची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. त्यामुळे रशियाची एकूण रुग्णसंख्या आता 52,99,215 वर पोहोचली आहे. 24 तासात 466 रुग्णांचा मृत्यू झालाय. बळींची एकूण संख्या 1,28,911 वर पोहोचली आहे. सर्वाधिक कोरोना प्रादुर्भाव असलेल्या मॉस्कोमध्ये 9,120 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे हा आकडा आता 12,78,265 वर पोहोचला आहे. संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध कडक करण्यात आलेत. सुरुवात करत राजकीय वर्तुळातल्या महत्त्वाच्या घडामोडींनी. महाविकास आघाडीत वेगवेगळ्या विषयांवरून तणाव वाढला असताना महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक उद्या होतीये. वेगवेगळ्या वादाच्या मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. महाविकास आघाडीत स्वबळाची भाषा, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द होणं आणि त्यानंतर आंदोलनं, मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण, अध्यादेश यावरून 3 पक्षात मतभेद वाढलेत आणि यामध्ये समन्वय साधण्याचं काम या बैठकीतून केलं जाणार आहे. तर भाजप विरोधात देशव्यापी आघाडी उभारण्याच्या कामाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतून सुरुवात केली. तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग आलाय. तर उद्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्य समितीची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आणि बैठकीत विविध अजेंड्यावर चर्चा होणार आहे. दरम्यान या बैठकीनंतर पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची देखील महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार स्वतःचा पक्ष वाढवू पाहतायत, पण आम्ही वाढवला की काहींना दुखतं असा टोला त्यांनी लगावलाय. दरम्यान पक्ष वाढवण्यासाठी जर कुणी भेटीगाठी अभ्यास करत असेल तर त्यात चुकीचं काय आहे असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी केलाय. दुपारच्या बातम्यांमध्ये बातमी नवनीत राणा यांच्या संदर्भातली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. उच्च न्यायालयानं नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलेलं होतं. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून राणा खासदार म्हणून निवडून आलेल्या होत्या. या बाबतीत खासदार नवनीत राणा यांच्यासोबत सविस्तर संवाद साधला आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळाला. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि त्यांना जे मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय लावला त्याला स्थगिती मिळाली. याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत खुद्द नवनीत राणा. आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. आजच्या निकालाकडे आपण कसं बघता? जे कॉन्फिडंटनी मी सुप्रीम कोर्टमध्ये आली होती आणि गेल्या 8 वर्षापासून जी मी संघर्ष करत आहे बरेचशा गोष्टींना घेऊन, या व्हॅलिडिटीला घेऊन, आणि ते मुद्दा जेव्हा 2दा-3दा जेव्हा तुम्ही एक कमिटीमध्ये, जी कमिटी सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन्स अनुसार बनलेली आहे, ती कमिटीमध्ये तुम्ही जिंकता, ॲडिशनल कलेक्टर तुम्हाला साईन कर ऑथॉरिटी कमिटी असते, IAS ऑफिसर त्याच्यामध्ये असतात, ते कमिटी तुम्हाला जेव्हा 2-3दा तुमची व्हॅलिडिटी आणि कास्ट सिद्ध करून देते आणि त्याच्यानंतर जेव्हा एकदा हायकोर्टामधून रिबॅक केलेला आणि त्याच्यानंतर व्हिजिलन्स झाल्यानंतर जे ऑर्डर मला दिलेली आहे आणि त्याला फटकारून जी हायकोर्टाने मला अनएक्सपेक्टेडली जी ऑर्डर दिला आहे, आय स्टील रिस्पेक्ट दी हायकोर्ट अँड ऑल दी कोर्ट्स. सगळे कोर्टचे जजमेंटला आम्ही रिस्पेक्ट करतो आणि त्याच्या विरोधात मी सुप्रीम कोर्टमध्ये याचिका आपण दाखल केली होती त्याच्या अगेन्स्टमध्ये की याच्यामध्ये मला स्टे भेटावं, मला टाईम द्यावं आणि याच्यासाठी लढण्यासाठी माझे बरेचसे मुद्दे जे माझ्या हिशोबाने गेल्या 200 वर्षाचे कागदपत्री माझ्याजवळ आहे ते सगळे ना पाहताना, रिपिटिशन ना बघताना त्यांनी इमिजिएट निर्णय दिला होता. त्याच्या अगेन्स्ट मी सुप्रीम कोर्टमध्ये दिली आणि सुप्रीम कोर्टमध्ये मला न्यायालयात
या ऑर्डरला स्टे देऊन मला न्याय दिलेला आहे आणि समोरची लढाई मी लढणार आहे आणि 200 वर्षाचे कागदपत्र माझ्याकडे आहे. माझी जात काय हा माझे कागद सिद्ध करणार आहे आणि ते मी पुरावे सुप्रीम कोर्टमध्ये देणार आहे. ज्या पद्धतीने आनंदराव अडसूळ दावा करत होते, त्यांनी ते दावा करताना म्हणत होते सुप्रीम कोर्टात हे केस टिकणार नाही, निश्चितपणे त्यांची खासदारकी रद्द झालेली आहे, अशा पद्धतीचे दावे करत होते. आज जेव्हा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, याच्याकडे आपण कसं बघता आणि आनंदराव अडसूळ यांचे दावे कसे होते? मी नक्की वयाने एवढी मोठी त्यांची हिशोबानी नसन, कारण की ते खूप बुजुर्ग आहे आणि खूप सिनियर व्यक्ती आहे. त्यांनी खूप सारे दावे पहिले दिवसापासून, जेव्हापासून माझं लग्न, एक सून म्हणून अमरावतीमध्ये गेली आहे, जन्म माझा महाराष्ट्रातला आहे, त्यांनी तेही सुद्धा नकारण्याचा प्रयत्न केला की मी इकडची मूळची नाहीच आहे. तर तिथून तेव्हापासून मला जन्म कुठे झाला ते पण सिद्ध करावं लागलं की मी मुंबईची महाराष्ट्राची मुलगी आहे आणि सून सुद्धा मी महाराष्ट्रातली झालेली आहे. तर त्या दिवशीपासून त्यांनी माझे मागे लागून प्रत्येक गोष्टी असंच बोलत आलेल्या आहे. तर त्याला काही तथ्य नाही आहे. जे होईल ते न्यायालयामध्ये होणार आहे आणि सुप्रीम कोर्टचा आदेश हा सर्वांना मान्य करायला लागणार आहे आणि मला सुद्धा ते मान्य राहणार. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर नवनीत राणा न्यूज 18 लोकमतशी बोलत होत्या. त्यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोक. स्पष्टता नसल्यानं सुट्ट्यांचं नियोजन, कुटुंबियांना भेटण्यासाठी परदेशी जाण्याबद्दल निर्णय हे काहीही घेता येत नसल्याचं ब्रिटिश पायलट्सचे प्रवक्ते ब्रायन स्टुटन यांनी म्हटलंय. डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढल्यानं सरकारनं काही नियम बदललेत आणि या गोंधळात विमानं रद्द करावी लागतायत. परिणामी नोकरीत कपात होते. या क्षेत्राशी संबंधित सगळ्याच घटकांना याचा परिणाम सहन करावा लागतोय. ब्राझीलमध्ये व्यापक लसीकरण मोहिमेअंतर्गत 18 वर्ष वयाहून अधिक नागरिकांचं लसीकरण रिओ दी जानेरोमध्ये सुरू करण्यात आलं. शहराचे आरोग्य सचिव आणि ओस्वाल्डो क्रूज फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम राबवला जातोय. इथल्या 18 वर्ष वयाच्या 3530 नागरिकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट यातून गाठलं जाणार आहे. सप्टेंबरपर्यंत या सगळ्यांना ॲस्ट्राझेनेका लसीचे 2 डोस दिले जातील. ब्राझीलमध्ये करोना बळींचा आकडा 5 लाखांवर पोहोचलाय आणि याबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी रिओ दी जानेरोमध्ये कोपाकबाना समुद्र किनाऱ्यावर 500 फुलं ठेवली होती. अध्यक्ष जयस बोल्सोनारो यांनी करोना नियंत्रणासाठी योग्य ती पावलं उचलली नसल्याचा निषेधही याद्वारे त्यांनी व्यक्त केला. रिओ दी पास या एनजीओनं याआधीही अशाच उपक्रमाद्वारे सरकारचा निषेध व्यक्त केलाय. ब्रिटनमध्ये तरुणांनी लसीकरणासाठी गर्दी केली होती. टोटनहॅम हॉटस्पर इथल्या इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल क्लबमधल्या लसीकरण केंद्रावर तरुणांनी रांगा लावल्या होत्या. उत्तर लंडनमध्ये 18 वर्षांवरची कोणतीही व्यक्ती अपॉइंटमेंट घेऊन किंवा थेट जाऊन लस घेऊ शकते. ब्रिटनमधल्या बहुतेक मोठ्या फुटबॉल स्टेडियमचं रूपांतर सध्या लसीकरण केंद्रात करण्यात आलंय. 18 वर्षांपासून पुढे लसीकरण सुरू झाल्यानं लसीकरणाच्या केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. 19 जुलैपर्यंत 18 वर्षांवरच्या सगळ्यांनी लस घेण्यासाठी सरकार आग्रही आहे. 19 जुलै रोजीच ब्रिटनमध्ये निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. पूर्वीप्रमाणे विमान वाहतूक सुरळीत होणं सध्या तरी शक्य नसल्याचं ब्रिटनचे न्यायमंत्री रॉबर्ट बकलँड यांनी म्हटलंय. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अजूनही काही निर्बंध कायम ठेवण्यात आलेत. प्रचंड आर्थिक नुकसान सहन केल्यानं विमान कंपन्यांनी निर्बंधांबद्दल स्पष्टतेची मागणी केली आहे. सर्व वाहतूक पूर्ववत करण्यासाठी काही महत्त्वाचे ठराव प्रस्तावित आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. तैवानला रविवारी अमेरिकन सरकारकडून मॉडर्ना लसीचे 20,50,000 डोस पोहोचवण्यात आले. यापूर्वी 6 जूनला 7,50,000 डोस पोहोचवण्यात आले होते. द चायना एअरलाइन्स या कार्गोमधून तैवान इंटरनॅशनल एअरपोर्टवर या लसी पोहोचल्या. तैवानचे आरोग्यमंत्री आणि अमेरिकेचे तैवानमध्ये राजदूत यावेळेला एअरपोर्टवर हजर होते. या मदतीबद्दल तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी अमेरिकेचे आभार मानलेत. गरज असताना मदत करतो तोच खरा मित्र, असं त्या म्हणालेत. चीनच्या मेनलँड भागात शनिवारी कोविडचे 1 अब्ज डोस देण्यात आले. नॅशनल हेल्थ कमिशननं ही माहिती दिली आहे. दक्षिण चीनमधल्या ग्वांगझू शहरामध्ये 3 दिवस लसीकरणाच्या नोंदणीसाठी देण्यात येणार आहेत. 35 दिवस झाल्यानंतरही दुसरा डोस घेतला नसेल त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेंझेन शहरातही लसीकरणाला वेग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक सेवा केंद्रांचं रूपांतर तात्पुरत्या लसीकरण केंद्रांमध्ये करण्यात आलंय. चीनच्या युबई प्रांतात 18 वर्षांवरच्या सगळ्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या दृष्टीनं भरपूर काळजी घेतली जाते. इथे येणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिलं जात आहे.
कोरोनामुळे यावेळच्या ऑलिम्पिक स्पर्धा आतापर्यंतच्या सगळ्यात वेगळ्या वातावरणात घेतल्या जात आहेत। ऑलिम्पिकला 10 दिवस बाकी असताना हे स्टेडियम पत्रकारांसाठी खुलं करण्यात आलं। लसीकरण झालं असलं तरी खेळाडूंना ऑलिम्पिक विलेजमध्ये मास्क घालणं बंधनकारक आहे। सुरक्षित अंतर राखणं, हात सतत धुणं, खोल्यांमध्ये व्हेंटिलेशन ठेवणं याबद्दलच्या सूचना सतत खेळाडूंना दिल्या जात आहेत। या ठिकाणी येणाऱ्या 80% लोकांचं लसीकरण झालं असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दिली आहे। त्याउलट संपूर्ण जपानमध्ये फक्त 6 ते 7% लोकसंख्येचं लसीकरण झाल्याची माहिती देखील आहे। तर ऑलिम्पिक स्पर्धेच्या आधी ऑलिम्पिक विलेजची झलक माध्यमांना दाखवण्यात आली। खेळाडू राहणार असलेल्या जागी कोणकोणत्या सुविधा आहेत याची ही झलक होती। मात्र यावेळेला खेळाडूंना फक्त त्यांची स्पर्धा आणि प्रशिक्षण वगळता पूर्ण वेळ या ठिकाणीच राहावं लागणार आहे। प्रेक्षक आणि या ठिकाणी येणाऱ्या अन्य लोकांच्या कमीत कमी संपर्कात यावं आणि कोविडचा संसर्ग होऊ नये यासाठी हा नियम आहे। टोकियोसह अन्य 6 विभागांमध्ये पुढच्या आठवड्यापासून कोरोनाच्या आणीबाणी आणखी शिथिल करण्यात येणार आहे। रशियामध्ये गेल्या 24 तासात 17,906 नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे। गेल्या महिन्याच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे आणि 1 फेब्रुवारीपासूनची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे। त्यामुळे रशियाची एकूण रुग्णसंख्या आता 52,99,215 वर पोहोचली आहे। 24 तासात 466 रुग्णांचा मृत्यू झालाय। बळींची एकूण संख्या 1,28,911 वर पोहोचली आहे। सर्वाधिक कोरोना प्रादुर्भाव असलेल्या मॉस्कोमध्ये 9,120 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे हा आकडा आता 12,78,265 वर पोहोचलाय। बुलेटिनमध्ये स्वागत। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेने एकत्रित एक उपक्रम सुरू केला। त्या उपक्रमाचं नाव संजीवनी गाडी। ही संजीवनी गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतेय। आपण सुद्धा लसीकरणाबाबतच्या आमच्या या एकत्रित येऊन सुरू झालेल्या मोहिमेला भरभरून पाठिंबा द्यावा, प्रतिसाद द्यावा असं आम्ही आवाहन करतो। लसीकरणाचं महत्त्व आपण सगळे एकत्र येऊन अधोरेखित करूयात। पाहूयात संजीवनीची ही गाडी आज कुठे आहे। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। जाताना आवाहन करतो, तुमच्या लसीचा 1 डोस झाला असेल किंवा तुमचे लसीचे दोन्हीही डोस झालेले असतील तरी सुद्धा कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका। मास्क नक्की लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, कारण अजून सुद्धा कोरोनाचं संकट टळलेलं नाही, गेलेलं नाही। इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोक। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय।